नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चटपटीत, मसालेदार, स्वादिष्ट अशी मॅगी. मुलांचा टिफिन अजिबात रिकामा येणार नाही. आवडीने तर खातील, पण पुन्हा याच पद्धतीने अशीच मॅगी बनवायला लावतील. अगदी झटकन पटकन तर होतेच, शिवाय लहानच काय मोठेही आवडीने खातील. अगदी टेस्टी आणि रुचकर मॅगी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 2 मॅगीचे पॅकेट फोडून घेतले. 2 पाकिटातल्या मॅग्या आहेत त्या आणि दोघंही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक मॅगी आपली नेहमीचीच आहे आणि एका मॅगीमध्ये थोडासा टोमॅटोचा फ्लेवर आहे. तर दोघंही पाकिटातले 2 मसाले आहेत. आता मॅगीसाठीच्या भाज्या पाहूयात. तर इथे मी एवढ्या भाज्या घेतल्या आहेत. तुम्ही एखाद भाजी कमी करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार एखाद भाजी घेऊ शकता, जसे की फरसबी, ओला मका. तर इथे मी लहान अर्धी वाटी एवढा ताजा हिरवा मटार घेतला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कापलेली, एक लहान आकाराची शिमला मिरची अशी उभी पातळ चिरून घेतली. त्यानंतर एक लहान आकाराचं गाजर मोठ्या फोडींमध्ये असं चिरून घेतलं. त्यानंतर बटाटा घेतला एक लहान आकाराचा, तोही अशा लांब फोडी करून घेतल्या. त्यानंतर मूठभर चिरलेली कोथिंबीर आणि एक लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो. हवा तर चिरलेला टोमॅटो अर्धाही घेऊ शकता मोठा असेल तर, आणि तुमच्या आवडीनुसार यातील एखाद भाजी कमी करू शकता किंवा एखाद भाजी वाढवू शकता. आता टोपातलं पाणीही चांगलं खळखळ उकळत आहे. गॅस थोडा मंद आचेवर केला. यात मीठ घातलं. अगदी थोडंच मीठ घालायचं आहे. आधीच मी गॅसवर टोप ठेवून पाणी गरम करायला ठेवून घेतलं होतं भाज्या चिरायच्या आधीच, आणि पाण्याला मस्त उकळी आली. गॅस मंद आचेवर करून यात मॅगी अशा तोडून टाकल्या. तुम्ही हवं तर अख्खी मॅगी अशी सोडू शकता. आता गॅस मोठ्या आचेवर करूनच मॅगी थोडीशी हलवून घेऊयात आणि थोडीशी मऊ होईपर्यंत मॅगी आपण शिजू देऊयात. तर आता तपासून पाहूयात. तर मॅगीचा असा तुकडा होतो आहे, हे पहा, म्हणजे नरम झाली आहे. थोडीशी अशी मऊ व्हायला लागली की आता गॅस बंद करूयात. तर हे पहा, मॅगीचा असा तुकडा होतो आहे. गॅस बंद केला. यातील पाणी आता निथळून घेऊयात. तर अशी मी एक बारीक गाळण घेतली आहे आणि खाली भांडं ठेवलं आहे. आता हे सर्व पाणी यात आपण निथळून घेऊयात. हवं तर ही गाळण ओली करून घेऊ शकता, म्हणजे अगदीच मॅगीचा लगदा नाही होणार, किंवा मॅगीत थोडंसं गार पाणी घालून घ्यायचं, म्हणजे याची शिजण्याची जी जास्तीची शिजण्याची क्रिया आहे ती तिथेच थांबेल आणि मॅगी अगदी सुटसुटीत अशी होईल. तर थोडंसं थंड पाणी घालून घेतलं किंवा शिंपडा द्यायचा गार पाण्याचा. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घातले 2 चमचे एवढे तेल, किंवा पाव चमचापेक्षा मोठा पाव चमचापेक्षा कमी तेल घालायचं. 2 मॅगीचे पॅकेट आहेत म्हणून 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर चिरलेला कांदा थोडासाच गुलाबी रंगावर परतायचा. कापलेली हिरवी मिरची घालूयात. परतल्यानंतर आता ताजा हिरवा मटार आणि बटाटा घालूयात. यासोबतच गाजर, शिमला मिरची मी आत्ताच टाकून घेतले. तर भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत. तर बटाट्याच्या फोडी अगदी पातळ केल्या आहेत म्हणून या भाज्यांसोबत सहज तो शिजेल. थोड्याशा क्रंची अशाच भाज्या ठेवायच्या आहेत आपल्याला. अगदी बटाटा पातळ असा चिरून लांब फोडींमध्ये करून घेतला आहे आणि थोडंसं परतल्यानंतर तेलात या भाजींपुरताच मीठ घालायचं. आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवर गॅस ठेवून पुन्हा एकदा हलवून घेऊयात. तेलामध्ये भाज्या परतल्या चांगल्या की आता यावर झाकण ठेवूयात काही सेकंदांसाठी. गॅस मंद आचेवर करूयात, म्हणजे बटाटा मस्त मऊ होईल. तर एक 20 ते 30 सेकंदच मी झाकण ठेवलं. आता काढून घेतला. तर बटाटाही तुम्हाला दाखवते, मस्त असा शिजला आहे. बाकीच्या भाज्या क्रंच्याच आहेत, पण बटाटा यात मस्त मऊ शिजला आहे. तर तुम्ही मटारही बघू शकता, मस्त असा तळला गेला आहे तेलात, आणि गाजरही. तर आता बटाटा आपण तपासून हे गरम आहे थोडं. तर आता हे पहा, तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊ बटाटा शिजला आहे आणि दुसऱ्या भाज्या जास्त शिजल्या नाहीत, मस्त क्रंचीच आहेत. तर बटाटा अगदीच पातळ करून घेतला होता मी, पातळ असा चिरून घेतला होता. आता यात घालूया चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, अगदी अर्धा ते पाव चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद. त्याचबरोबर घालूयात मॅगीचा मसाला. तर आपल्याकडे 2 पाकिटाचे 2 मसाले आहेत, तर मी एक आत्ता घातला आणि एक हा नंतरसाठी ठेवला. तर हे मसाले घातल्यानंतर आता मिक्स करून घेऊयात. गॅस मंद आचेवरच ठेवला आहे
आणि मंद आचेवर अजून काही सेकंदांसाठी मस्त परतून घेऊयात. आणि परतल्यानंतर आता यात घालूया मॅगी. मॅगीतलं सर्व पाणी निथळून यात मॅगी घालूयात आणि पटकन मॅगी अशी हलवून घेऊयात. अशी सुटसुटीत करायची. गॅस अजिबात मोठ्या आचेवर करायचा नाही. आता मॅगी घातल्यावर पटकन ही हलवायची, म्हणजे गरम झाल्यावर मग ती थोडा लगदा होतो. म्हणून मॅगी कढईत मसाल्यांमध्ये टाकल्यावर लगेचच मॅगी अशी चमच्याने हलवायची. तर मी ते दोघंही चमच्याने अशी मोकळी करून घेते. तर हे पहा, तर तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत अशी मॅगी झाली आहे. आता यात घालूया जो आपण 1 पाकीट मॅगीचा शिल्लक राहिलेला मसाला घालूयात, किंवा थोडासा अर्धा मसाला घातला तरी काही हरकत नाही, किंवा संपूर्ण मसालाही घालू शकता तुम्ही. तर आता वरून आपण मॅगीचा मसाला घातल्यावर पुन्हा अजून 2 चमच्यांनी चांगलं मिक्स करून घेतलं आणि 1 ते 2 मिनटं चांगला मसाला मिक्स केल्यानंतर वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम मॅगीवर वरून थोडंसं बटर, आवडत असेल तर. माझ्या मुलाला वरून बटर घातलेलं खूप आवडतं. तुम्हाला आवडत असेल एकदा करून पहा, नक्कीच आवडेल. खूप टेस्टी अशी ही मॅगी होते, खूप छान लागते खायलाही. तर हे पहा, अगदी चटपटीत आणि मसालेदार. भाज्याही मुलं असे खात नाही तर तसे खातील. खूप मस्त लागते. लहानांच काय, मोठेसुद्धा आवडीने खातात. स्नॅक्स म्हणून म्हणा किंवा ब्रेकफास्टसाठीही. अगदी अचानक ऐनवेळेस भूक लागली तेव्हाही आपण अशा भाज्या घालून मॅगी बनवू शकता. खूप टेस्टी लागते. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.